नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचनमध्ये। नवरात्रीच्या व घटस्थापनेच्या आपणा सर्वांस खूप 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 शुभेच्छा। आज आहे चौथा दिवस आहे आणि चौथी माळ लागलेली आहे। इथं तुम्ही सर्वरही पाहू शकता, 3 दिवस झालेले आहेत सर्वसला आणि हा चौथा दिवस आहे। तर इथे आता सकाळची पूजा झालेली आहे आणि चौथी माळही लावून झालेली, आरती वगैरे झालेली आहे। ॲक्च्युली आज सवाष्णी पूजन असल्यामुळे आज लवकर पूजा झालेली आहे आणि सगळं मी पटापट आवरून घेतलेलं आहे, कारण बऱ्याचशा रेसिपी पण करायच्या होत्या। आणखीन सवाष्णी येणार आहेत लवकर, तर त्यांचे जेवणाचीही तयारी करायची होती। तर मी पूजा वगैरे आवरून घेतलेली आहे आणि आता आपण बघूया, मी त्यांच्यासाठी मिरचीचा ठेचा करणार आहे किंवा मिरचीचा आपण इथं बोलू शकता खरडा करणार आहे। एकदम अप्रतिम असा खरडा तयार होतो। त्यासाठी मी 10-12 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक कप इथं भाजलेला शेंगदाणा घेतलेला आहे। मिरच्या ह्या जर अर्ध्या तिखट आणि अर्ध्या कमी तिखटवाल्या घेतल्या तरीही खरडा खूप छान होतो आणि जास्त प्रमाणात होतो, परंतु ह्या तिखट मिरच्या असल्यामुळे मी 10 ते 12 घेतलेल्या आहेत। आणि आता मी त्याचा भरड काढून घेतलेला आहे, जास्त बारीक केलेलं नाही आहे आणि जास्त मोठंही ठेवलेलं नाही आहे। तुम्हाला जर जास्त भरड आवडत असेल किंवा जाड आवडत असेल तर एकदम थोडंसं क्रश करा आणि त्यानंतर याचा खरडा बनवायला घ्या। आता मी एवढं बारीक करून घेतलेलं आहे, तुम्ही इथं बघू शकता। आणि त्यानंतर एक लोखंडी कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक मोठी वाटी तेल घालून घेतलेलं आहे। या खरड्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात तेलाचा वापर करायचा असतो। जेवढं जास्त प्रमाणात आपण तेल घालू ना, तेवढा जास्त दिवस आपला हा खरडा टिकला जातो। तुम्ही त्यानंतर त्या तेलामध्ये हा खरडा आहे तो सगळा घालून घ्यायचा आहे। मीठही आपण सुरुवातीला घातलेलं आहे। जर तुम्ही साधं मीठ घालू नसाल, उपवासाला खात नसाल, तर यामध्ये शेंदा नमकचा वापर करायचा आहे। आणि त्यानंतर मी तेलामध्ये हा खरडा घालून घेतलेला आहे बारीक केलेला, आणि नंतर आपण हा एकदम स्लो गॅसवरती भाजून घेणार आहे। एक 7 ते 8 मिनिटात हा खरडा आहे तो भाजून तयार होतो। फक्त भाजताना आहे तो गॅस फास्टवरती न भाजता एकदम स्लोवरती भाजून घ्यायचा आहे, त्यामुळे त्याची टेस्ट एकदम छान लागते। आता इथं बघू शकता खरडा आहे जो मिरची आहे त्यांचा कलर बदली झालेला आहे आणि आता तेल सुटायला सुरुवात झालेली आहे। अशाच पद्धतीने अजून 2 ते 3 मिनिटं मी हा खरडा आहे तो भाजून घेणार। तुम्हाला जर मध्ये वाटलं की तेल कमी पडलेलं आहे तर तुम्ही त्यामध्ये वरूनही तेल ॲड करू शकता, कारण की जेवढं छान तेल असेल टाकलं जाईल तर तेवढा तो छान राहतो पण, आणि खायलाही भाकरीबरोबर खूप छान लागतो। तर बघा आता आपला खरडा आहे तो तयार होत आलेला आहे अशा पद्धतीने। आणखीन एक थोडासा वेळ आपण हा खरडा भाजून घेणार आहे। त्यानंतर कलरही त्याचा बघा चेंज झालेला आहे, असा कलर थोडासा चेंज झाला। ॲक्च्युली ही आधीच लोखंडी कढई आहे, त्यामुळे सतत हलवून हा खरडा घ्यायचा आहे, त्यामुळे खाली लागला जाणार नाही आणि जळला जाणार नाही। जळला की मग त्याचा फ्लेवर खूप चेंज होतो। आता इथं बघू शकता खरडा आहे तो चांगला असा फसफसून आलेला आहे, इथं बघू शकता, आणि हलका झालेला आहे। अशा पद्धतीने बघा फसफसून येतो, तर त्यावेळेस आपला खरडा आहे तो तयार झालेला आहे असं समजायचं आणि त्यानंतर आपण गॅस आहे तो बंद करून घ्यायचा आहे। आता मी लगेच गॅस बंद करून घेत आहे आणि तसंच कढईमध्ये न ठेवता हा खरडा आहे तो आपण एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे, की जेणेकरून कढई गरम असते आणि मग तो खालून जळला जातो, तर तेवढ्यासाठी। बघू शकता इथं अप्रतिम असा आपला खरडा तयार झालेला आहे, भाकरीसोबत तर खूपच छान लागतो। आणि जेव्हा मी हा सवाष्णी पूजनला केला होता तर सर्वांना खूप आवडलेला, भाकरी आणि हा सगळ्यांचा फेवरेट झालेला होता। तर अशा पद्धतीने मी बनवून घेतलेला आहे, तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की बनवून बघा। कसं असतं म्हणजे आपण जेव्हा उपवासामध्ये सतत सारखं गोड खाणं, ज्यूस पिणं किंवा असे पदार्थ खात असतो, तर मग ते गोड खायला आपल्याला कसं तरी वाटतं। तर त्यावेळेस आपण भाकरी आणि हा खरडा करून खाल्ला ना, तर तोंडाला छान चवही येते, पोटही भरतं आणि काहीतरी खाल्ल्यासारखं वाटतं, सारखी भूकही लागत नाही। आता इथं मी वरईचं म्हणजे पीठ आणलेलं आहे, हे विकतचं पीठ आणलेलं आहे। तुम्ही साधं दळूनही आणू शकता। वरई घ्यायची 2 किलो आणि अर्धा किलो शाबू तांदूळ घालायचा, आणि तो जर गिरणवालं छोटी गिरणमध्ये दळून देत असेल तर त्यांच्याकडून ते दळून घेऊन यायचे, परंतु इथं मला वेळ नसल्यामुळे मी डायरेक्ट दुकानामधून पीठ विकतचं आणलेलं आहे आणि थंड पाण्यामध्ये हे चांगलं मळून घेणार आहे। जेवढं चांगलं हे पीठ मळलं जाईल तेवढी आपली भाकरी छान येते आणि मऊसूद राहते। बघा आता अशा पद्धतीनं मी हे पीठ आहे ते चांगलं मळून घेणार आहे। इथं बघू शकता ॲक्च्युली थोडी गडबड झालेली आहे, सवाष्णी येणार आहेत आणि मला भाकरी कंप्लीट करायच्या आहेत, त्याच्यात मला व्हिडिओही बनवायचा होता, तर त्यासाठी मी खूप गडबडमध्ये बनवत आहे। बघू शकता आता इथं मी चांगलं पीठ मळून घेतलेलं आहे आणि आता आपण भाकरी बनवून घेऊया। भाकरी या थोड्याशा मीडियम बनवते, कशा खायलाही बऱ्या जातात आणि भाजल्याही जातात व्यवस्थित। तर अशा पद्धतीनं मी भाकरी बनवून घेते।
आणि थापताना एकदम हलक्या हाताने थापून घ्यायची आहे। जवळनंही मी दाखवते कशा पद्धतीनं थापून घेतलेली आहे। हलक्या हाताने थापली ना की भाकरी अजिबात म्हणजे फाटली जात नाही आणि गोल गोल फिरवली पाहिजे आपली भाकरी पळपोटावरती। तर अशा पद्धतीने मी थापून घेतलेली आहे। आणि जी वरची बाजू आपण थापत असतो ती बाजू तव्याच्या साईडला टाकायची आणि जी पळपोटाच्या साईडला आपली भाकरीची बाजू असती ती वरच्या साईडला आली पाहिजे। त्यानंतर त्याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि पाणी लावून घेतल्यानंतर मग चम्मचनी आपण ती पलटी करून घ्यायची आहे। चांगली भाजली ना की लगेच भाकरी आपली ती चम्मचनी खुलली जाती। बघा आता एक साईडनं भाजलेली आहे आणि आता दुसरी साईड मी डायरेक्ट गॅसवरती टाकून घेत आहे। बघा अशा पद्धतीने मस्त अशी टमकन फुगलेली आहे आपली भाकरी। आता मी अशी ही भाकरी आहे ती काढून घेते आणि अशाच पद्धतीने दुसरी ही भाकरी आपण करून घेऊया। इथं थोडासा चिमट्याचा वापर करायचा आहे कारण की काय होतं भाकरी फुगल्यानंतर त्यातील ज्यावेळेस हवा बाहेर येते तर त्यावेळेस हात खूप वेळा भाजला जातो। तर त्यासाठी चिमट्याने पकडलं ना की मग हवेनी हात वगैरे भाजला जात नाही। थोडासा बॅकग्राऊंडला देवीची पूजा असल्यामुळे मागे खूप आवाज येतोय आणि साऊंड देताना त्याचा आवाज मध्ये मध्ये येतोय, तर प्लीज ते हे करा। आणि आता आपण दुसरी ही भाकरी तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीनं थापून घेतलेली आहे आणि भाकरी मीडियम टाकली ना की व्यवस्थित आपल्याला उचलता वगैरे येते आणि तुटली पण जात नाही, व्यवस्थित छान फुगली पण जाते। तर बघू शकता इथं मी भाकरी टाकून घेतलेली आहे आणि एक साईडनं भाजली की त्यानंतर आपण चम्मचनी जर आपल्याला हे होत नसेल तर पाण्यामध्ये बुडवायचा चम्मच आणि त्याने सगळ्या बाजूनी खुली करून घ्यायची आणि पलटी करून घ्यायची। बघू शकता मस्त अशा पांढऱ्या धम्मक भाकरी आलेल्या आहेत आणि छान फुगलेल्या आहेत आणि सॉफ्टही राहतात। ज्यावेळेस तुम्ही भाकरी झाली ना की त्यानंतर आपण तूप लावून घ्यायचे जेणेकरून आपली भाकरी आहे ती संध्याकाळपर्यंत ठेवली तरी सॉफ्ट राहते आणि लगेच डब्यामध्ये ठेवून द्यायची। बघू शकता आता एक बाजूनी भाकरी आपली चांगली भाजलेली आहे। आता मी परत ती गॅसवरती टाकून घेते आणि भाजून घेते। तर बघा छानपैकी भाकरी आपल्या फुगलेल्या आहेत, मस्त झालेल्या आहेत। अशाच पद्धतीने मी बाकीच्याही भाकरी करून घेते। एक 10 ते 12 भाकरी बनवलेल्या आहेत, परंतु इथं मी आता शॉर्टमध्ये तुम्हाला 3 भाकरींचा व्हिडिओ दाखवत आहे। तर बघू शकता ही तिसरी भाकरी मी आता तव्यामध्ये टाकलेली आहे आणि छानपैकी अशी एक साईडनं भाजल्यानंतर परत तशीच मी दुसऱ्या साईडनंही भाजून घेणार आहे। अशा प्रकारे आपण ही भाकरी आहे ती आता एक बाजूनी भाजलेली आहे, तर आता आपण डायरेक्ट गॅसवरती टाकून घेऊया आणि तीही शेकवून घेऊया आणि त्यानंतर आपण सगळ्या भाकरींना आहे ते म्हणजे तूप लावून घेऊया। एक भाकरी झाल्यानंतर लगेच एका भाकरीला तूप लावत घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती मग दुसरी भाकरी ठेवत न्यायची आहे आणि थोडीशी थंड झालं की त्यात थोडीशी वाफ गेली की त्यानंतर डब्यामध्ये आपण भरून ठेवणार आहे म्हणजे त्या गरम गरम राहतील। बघू शकता इथं मस्त अशी टमकन भाकरी आपली फुगलेली आहेत आणि आता इथं मी ताटं वाढायला घेतलेले आहेत, सवाष्णी आलेले आहेत आणि सवाष्णी पूजनही झालेले आहे। सवाष्णी पूजनचा व्हिडिओ मी यूट्यूबवरती अपलोड केलेला आहे, तोही तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे मी सवाष्णी पूजन केलेलं आहे। आता इथं ताटामध्ये बघू शकता बरेच पदार्थ केलेले आहेत। मग इथं मी खीर केलेली आहे रताळाची, थालीपीठ केलेलं आहे, भाकरी केलेली आहे, मिरचीचा ठेचा केलेला आहे, बटाट्याची भाजी, वरईचा भात आहे, खिचडी आहे अशा पद्धतीने। आणखीन बाहेरचं जे आपले पापड वगैरे तळलेले आहेत आणि 2-3 चिवडे आणलेले आहेत। इथं सवाष्णी जेवायला बसलेल्या आहेत आणि छानपैकी जेवण झालं, मस्तपैकी सवाष्णी पूजन झालेलं आहे आणि त्यानंतर म्हणजे मग आम्ही देवीच्या दर्शनाला गेलेलो होतो। तर सर्वांना खूप छान जेवण आवडलं होतं। इथं बटाट्याची भाजी केलेली, तर तुम्ही बघू शकता हे थालीपीठ बनवलेले होते मी आणि त्यानंतर वरईचा भात केलेला आहे आणि आपण जी खीर केलेली होती ती आपण रताळ्याची खीर केलेली होती, तीही खूप अप्रतिम अशी रेसिपी झालेली होती। तर ह्याचे सगळ्याचे एकत्र व्हिडिओ मी एकत्र टाकणार आहे आणि आता इथं आपण बघू शकता तुम्ही ओल्या नारळाची बर्फी बनवलेली होती आणि खूप छान झालेली होती, सर्वांना खूप आवडली। तर याचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे। आता यामध्ये मी थोडंसं तुम्हाला दाखवते की कशा प्रकारे आपली बर्फी तयार झाली होती। एकदम सॉफ्ट अशी झाली होती, अजिबात कडक वगैरे लागत नाही आणि छान झालेली। आणि सगळ्यांचा फेवरेट म्हणजे मिरचीचा ठेचा, मिरचीचा खरडा, हा तर अप्रतिम झाला होता। तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा आणि ह्या रेसिपी हा व्हिडिओ आवडला असला तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकन प्रेस करा म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी पाहायला भेटतील आणि जे आपले बाकीचेही व्हिडिओ आलेले आहेत तेही बघायला विसरू नका आणि जाता जाता व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका।